सोलापुरातील श्री समर्थ पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचं उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. सोलापुरातील अवंतीनगर इथं असलेल्या श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन उद्या सायंकाळी 6 वाजता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पतसंस्थेच्या अध्यक्षा नीता तसंच दिनकर देशमुख यांनी दिली. यावेळी दिनकर देशमुख यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी आमदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन पतसंस्थेच्या संचालकांनी केलं आहे. दिनकर देशमुख, संस्थापक, श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर, उद्या 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता श्री समर्थ पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याच निमित्तानं मी लहानपणापासून ते आजपर्यंत केलेल्या प्रवासाचा व गेल्या 28 वर्षातील बँकेमधील अनुभवाचा या आत्मचरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे. या आत्मचरित्राचे प्रकाशन या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या शुभ हस्ते व उपस्थित सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण संपन्न होणार आहे. तर या सोहळ्यासाठी सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावं असं मी समर्थ पतसंस्थेच्या वतीनं विनंती करतो. मी नीता दिनकर देशमुख, चेअरमन, श्री समर्थ पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता अवंतीनगर येथे आपण कार्यक्रम आयोजित केला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते व बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या निमित्त मी सर्वांना, ठेवीदार, खातेदार आणि सर्व सभासद मंडळांना मी आवाहन करते की कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे. गेल्या 4 वर्षात आपण संस्थेने 26 कोटी ठेवी तर 14 कोटी कर्ज वाटप असा 40 कोटीचा व्यवसाय पूर्ण केला आहे आणि 50 कोटीच्या व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल चालू आहे.